व्रत शिर राहील चिरसुखमंगल व्रत शिर राहील मेघकृपेचा ओळमी तू मेघकृपेचा ओळमी तू पावनता पतितासी आस वंदनपती हे ईशा वंदनपती हे ईशा. कान्हू देवापुढे जाऊन प्रार्थना करते म्हणाली, घटका 2 घटका तरी इथे येऊन मला त्रास देऊ नको म्हणून तिने मला बजावलंय. खरंच माझ्या कान्हूला ज्यात आनंद आहे ना त्यातच मलाही आनंद आहे. अहो माझी एकुलती एक मुलगी किती शहाणी, किती सद्गुणी, किती आज्ञाधारक आहे. ओहो, कोण गुलाबचंद? अहो या या असे. मला यायला उशीर तर नाही ना झाला? मुळीच नाही. कान्हू अजून देवापुढेच बसली आहे बघा. बाळ जरा देवभोळी आहे तेव्हा थोर मनानं तिच्या या गुणाकडे असं दुर्लक्ष करायचं. अहो देवाचं एकदा का तिच्या मनाजोगं झालं म्हणजे मग ती आपल्या सेवेत मुळीच कसूर करायची नाही. म्हणून म्हणते बरं तिला थोडी सांभाळून घ्यायची. हो अहो श्यामाबाई, हे काय बोलणं झालं? माझ्या मूर्तिमंत प्रीती देवतेशी मी असा कृतज्ञ कसं बरं होईन? अहो जिनं आपणहून मला आपल्या हृदय सिंहासनावर बसवलं त्या माझ्या प्राणेश्वरीला मी स्वप्नात तरी कसा दुखवीन हो? गुलाबचंद, मला असं वाटतं कान्हू देवघरातून येईपर्यंत आपण पलीकडल्या दिवाणखान्यात विश्रांती घ्यावी. निश्चित, माझी काही हरकत नाही. येईलच कान्हू इतक्यात. हा आ हा हा हा. श्यामाबाई म्हणते त्याप्रमाणे कान्होपात्रा जितकी रूपसंपन्न आहे तितकीच ती भोळी बाबडी आहे. आणि या भोळेपणानंच तिने तिचं हृदय मला अर्पण केलं. आणि आणि मी अजूनही कितीतरी गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवल्यात. चोखोबा, अरे चोखोबा, चोखोबा. जोहार आई साहेब. चोख्याला कशाला हटकलत आहे? अरे म्हटलं अंगण झाडून निघालस की काय तसाच? आज तुझा अभंग सुद्धा ऐकायला आला नाही. म्हटलं झालं काय आज तुला? आई काय झालं कोण जाणे, पण देवळीचा देव रावळी दिसला नाही ना, त्या कारणानं जिभेवरचा अभंग जिभेवरच नाचत राहिला बघा, बाहेर आलाच नाही. आई एक विचारू का तुम्हाला? हो, खुशाल विचार. पंढरीच्या पांडुरंगाचं सगुण रूप आज असं माझ्या नजरेवर का बरं झालं? माझ्या वेड्या वाकड्या अभंगाचा त्या देवाला कंटाळा आला का? चोखोबा, माझी कान्हा का? होय जी. अरे ती तुझा अभंग ऐकायला आज कशी येणार? का आई साहेब? अरे आज तिचा गांधर्व विवाह आहे म्हणून तुला मुद्दाम बोलवलंय. आणि हे बघ संध्याकाळी ये हा, आणि येताना ती तांब्या पितळी आण, गोडधोडे वाढप घेऊन जा. नाही तर तू नेहमीप्रमाणे विसरशील आणि कानू माझ्यावर रागवेल. रे काय म्हणालात? तुमच्या मुलीचा गांधर्व विवाह आहे? पांडुरंगाची मर्जी, पांडुरंगाची. बोलतो त्याचा राग नका मानू आहे. अहो तुमची मुलगी एखाद्याचा क्षुद्र संसार करण्याकरता का जन्माला आलेली आहे? एखाद्याच्या कामवासनेची तृप्ती करण्यासाठी का तिचा जन्म आहे? ती फार थोर, देवाची लाडकी, देवाची दासी होणारी. असं असताना मी आज हे काहीतरी भलतंच ऐकतोय. छे, माझ्या कानावर काय माझा विश्वास बसत नाही. पण पंढरीनाथाची इच्छा झाली असेल, पोरीचा उद्धार काळ जवळ आला असेल. चोखोबा, अरे हे तू काय बोलतोयस? रोजच्या सारखी कान्हू तुझ्या दृष्टीस पडली नाही म्हणून तुला वाईट वाटतंय ना? होय, मी साऱ्या मंगळवेळेचा सडका झाडतो बघा, साऱ्या घराचे अंगण झाडतो, पण कान्होपात्रेचं अंगण मोठ्या प्रेमाने झाडतो. पुष्कळ वेळ त्या अंगणातच घालवतो. पोरीला आवडणारा अभंग पुन्हा 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 म्हणतो. ती आग्रह करते, माझ्याबरोबर ती बी गाते. पण बघा, हा प्रपंच आहे ना, हा प्रपंचच नेमका परमार्थाच्या आड येतो बघा. आज आपली कान्हा अगदी मोकळी आहे, पण थोडे का लोक तिला त्रास देतात सांगा बरं? हां श्यामाबाई, श्यामाबाई, हाईत का श्यामाबाई? कोण? झेंडू? काय रे, बेदारून सरकारांची काही बातमी आणलीस? म्हणजे तुम्हाला काहीच ठाऊक नाही वय? अहो सरकार कवाच आले आहेत, त्यांचंच तर निरोप घेऊन मी आलोय.
आज रातच्याला तुमच्या लेकीचं कानाबाईचं नाच गाणं करायचं आहे वाड्यावर, म्हणून ज्या सरकारांनी त्यासनी बोलवलंय त्यासनी संध्याकाळच्याला पाठवून द्या वाड्यावर. झेंडू, त्या सरकारांना माझी विनंती सांग काय? की कानूला आज नाच गाण्याला येता येणार नाही. वा, अवे सरकार ऐकून तरी घेत्याल का? उलट तू हे असं कसं सांगत आलास असं म्हणून माझीच पाठण मोडत्याल ना. मग काय झेंडू, ऐक, इकडे बघ, आज कानेचा शेज विधी आहे, मग तिला कसं पाठवू बरं? हां, आणि हे तू सरकारांना सांगितलंस ना, म्हणजे मग ते रागवणार नाही, समजलास? जा. ठीक आहे, म्या काय हुकमाचा ताबेदार, सरकारांचा हुकूम तुम्हाच येऊन सांगणार, तुमचा निरोप सरकारांनी जाऊन सांगणार. तरीच म्हणलं शेवंत कुठं चमकताना दिसली नाही. आई आई मी म्हणत होतो ही माझ्या देवाच्या मागची उपाधी. बरं, आम्हाला इथं धडपणानं देवाचं नाव सुद्धा कोणी घेऊ देत नाही. पण आई, कानेला सांगा बरं का. मी कशाला सांगू चोखोबा? हे बघ, काने आता इतक्यात येईलच, तोपर्यंत तू तिचा आवडता अभंग म्हण. जशी आईची इच्छा. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. बहुमुखेला झालो, बहुमुखेला झालो, उष्ट्यासाठी आलो, बहुमुखेला झालो, बहुमुखेला, अति भुकेला, लई भुकेला झालो. आ आ बहुमुखेला झालो, बहुमुखेला झालो, बहुमुखेला, अति भुकेला, लई भुकेला झालो, लई भुकेला झालो. आ बहुमुखेला झालो, बहुमुखेला झालो. माय बाप, माय बाप, माय बाप, माय बाप, माय बाप, लई भुकेला झालो, अति भुकेला झालो. बहुमुखेला झालो, बहुमुखेला झालो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. चोखा म्हणे पाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली, चोखा म्हणे, चोखा म्हणे, चोखा म्हणे पाठी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी आणली. चोखा म्हणे पाठी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली,
तुमच्या उष्ट्यासाठी आणली. चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली. चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली. जोहार माय बाप जोहार, 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 जोहार माय बाप जोहार. तुमच्या महाराष्ट्राने महार, तुमच्या महाराष्ट्राने महार, तुमच्या महाराष्ट्राने महार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. 9 to 5 जॉब, अरे 5 to 9 जॉब, धावपळ ऑल द टाइम जॉब. द रोमिंग वाला जॉब, द डेडलाईन वाला जॉब, किंवा आर यू लिव्हिंग इन द मार्केट वाला जॉब. जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा. LIC एजंट बनण्याचं ठरवा. हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. Lights, sound, camera, action. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. हे काय चोखोबा गेले. मी त्यांना नमस्कार करायला किती घाईघाईने आले होते. आहा, चोखोबांच्या आवडत्या अभंगाचे सूर वातावरणात कसे भरून गेलेत. खरंच चोखोबांच्या आशीर्वादाशिवाय ह्या कान्होपात्रेवर देव देखील प्रसन्न व्हायचा नाही. नम्र भाव गुरु पायी मम हा, नम्र भाव गुरु पायी मम हा, नम्र भाव गुरु पायी मम हा. व्यक्त करीत अजी प्रेमे शुभ दिनी, व्यक्त करीत अजी प्रेमे शुभ दिनी, नम्र भाव गुरु पायी मम हा.
मज भवती सुख सारे जमले मज भवती सुख मज भवती सुख सारे जमले गुरु नमना विणवाया गेले गुरु नमना विणवाया गेले मोदन माते अन्य उपायी मोदन माते अन्य उपायी नम्र भाव गुरुपायी मम हा नम्र भाव गुरुपायी मम हा व्यक्त करीत अजि प्रेमे शुभ दिनी व्यक्त करीत अजि प्रेमे शुभ दिनी नम्र भाव गुरुपायी मम हा नम्र भाव हा नम्र भाव हा नम्र भाव गुरुपायी मम वा वा वा, देवघरातल्या देवाची पूजा यथासांग झाली का? इथल्या झाली आता इथल्या व्हायचे. म्हणजे मी काय देव हो देवच. आणि तू मी दासी. दासी म्हणजे देवदासी. देवाची ही दासी आम्हा मानवांची पूजा कशी करणार? हे काय अशी शंका का आली? सेवेची आज्ञा तरी करून पाहिजे होती. आज्ञेचा अनादर झाला असता म्हणजे मग तरी बोलायचं होतं. माझं कुठे चुकलं का? चुकलं असलं तर बाई क्षमा मागते. अगं वेडे, क्षमा कसली मागतेस? एखाद वेळी मलाच तुझी क्षमा मागायची पाळी यायची. लाडके, मी तुला काही सांगितलं तर तू रागवशील का? भलतंच काहीतरी. आज्ञा तरी करून पहा. कान्हे, मी तुझ्या प्रेमाला अगदी अपात्र आहे. छे छे, असं भलतं बोलू नये गडे. अहो मी आपल्याला देवाच्या ठिकाणी मानलंय. आज आपल्या उभय त्यांच्या आयुष्यातील परम पवित्र मंगल दिवस आहेत. श्यामाबाई, ओ श्यामाबाई, श्यामाबाई. कोण झेंडू? हे बघा, मंगळवेढ्याच्या पाळेगारांची विलासराव सरकारांची तुम्हासनी आणि तुमच्या लेकीसनी आज्ञा आहे. तुमच्या घरी काय बी समारंभ असू द्यात, कोणती बी सभा ऐकायला सरकार तयार नाहीत. तुम्ही तुमच्या लेकीला वाड्यावर धाडलंच पाहिजे आणि त्यांनी बी वाड्यावर नाच गाणं केलंच पाहिजे. ह्यो सरकारांचा तुम्हाला दुसऱ्यांदा हुकूम आहे. पुण्यांदा हुकूम होणार नाही. जर हुकूम द्यायला लागला तर त्याचे परिणाम लय वाईट होतील. झेंडू, त्या सरकारांचा जर असा अरेरावीपणा असेल ना तर मी पण सांगते, कान्ह्याच्या कौतुकापेक्षा मला त्या सरकारांची सुद्धा किंमत नाही. जा तू. मंगळवेढ्याच्या पाळेगारांची, विलासराव सरकारांची तुला नाच गाण्याची आज्ञा आहे. पण त्या आज्ञेला आईनं काय उत्तर दिलं ते ऐकलत ना? अगं हो, पण विलासराव मंगळवेढ्याचे स्वामी आहेत. अहो मंगळवेढ्याचे, माझे नाहीत काही. मंगळवेढ्याच्या स्वामींच्या आज्ञेची तुला परवा वाटत नाही आणि माझ्या आज्ञेची अपेक्षा करतेस. प्रीतीला प्रेमाची आज्ञा मोडवत नाही. उलट त्यानं तिला आज्ञा करावी आणि आपण ती पाळावी असंच तिला वाटतं. मग मी विलासराव सरकारांच्या आज्ञेची पर्वा न करता इकडच्या आज्ञेची वाट पाहिली म्हणून बिघडलं कुठे बाई? कान्हे, तू मला सरकारांपेक्षाही श्रेष्ठ समजतेस. अगं केवढा गौरव करतेस तू. तो मंगळवेढ्याचा सत्ताधीशही माझ्या भाग्याचा हेवा खेळ्या करीत राहणार नाही बघ. जाऊ द्या मला. घात झाला. कान्हे,
कान्हे घात झाला. अगं बाई काय झालं का? इतकं घाबरायचं काय ते? अगं कान्हे, माझे वडील माझा शोध काढीत इथेच आलेत. सोडा मला, जाऊ द्या. हे बघ बघ, त्यांचाच हा शब्द. अगं बाई आपले वडीलच आलेत ना, मग घाबरायचं काय ते? आपल्या मंगलवेळी ते आलेत. अगं आता कशाचं मंगल? आता सारंच अमंगल होणार. असं अभद्र बोलू नये इकडे. अहो आपण जोडप्याने त्यांना नमस्कार करू. कुलवधूला साजेसच मी वागेन. सासऱ्याला नमस्कार करण्यात मला किती किती आनंद होईल. आपण उभयता वडीलजनांचे आशीर्वाद मिळवू. अगं आता कशाचे आशीर्वाद? आता नुसता शिव्या शापांचा वर्षाव होणार. काय बोलताय तुम्ही तरी? आले. कुलांगार कार्टे, माझ्या पोटी जन्माला येऊन कुळाचा नाव लौकिक चांगला गाजवलास. घरातून व्यापाराकरता तुला बाहेर धाडला तो असा आकलीचा दिवा वाजळलास. लाज सोडलीस, आबरू गमावलीस, कुलबुडव्या निघालास आणि या गोऱ्या गोमट्या बाजार बसवीच्या नादी लागलास. घरादाराला विसरलास, आईची आठवण ठेवली नाहीस आणि या तुझ्या जन्मदात्याच्या हातावर तुरी देऊन इथल्या नरकात असे डंग करत राहिलास. कोण आहे? काय गडबड लावली आहे? गुलाबचंद कोण आहेत हे? सांग ड्युट्या, मी कोण आहे ते सांग. आता मान खाली का घातलीस? गुलाबचंदांचे वडील वाटतं आपण. होय बरं. ज्यानं असलं बदकर्म करून माझ्या नावाला काळीमा आणला, ज्यानं व्यापाराकरता घरातलं डबल आणून ते तुझ्यासारख्या साजक कुंटिणीच्या पदरात ओतला आणि हा बदचालीचा सौदा केला ना, त्या या नादानाचा जन्मदाताच आहे मी. असं? अहो मग त्याच्यात इतकं शिरात आणायला काय झालंय? तुमच्या मुलाने आमच्या पदरी डबल ओतलं असेल. मग आई हे तू काय बोलतेस? तू यांचा पैसा लुबाडलास? लुबाडला? नाही 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 नाही. अगं यांच्याच तर राजखुशीनं घेतलाय. तुझ्यासारखी अशी सोन्याची पुतळी मी यांच्या स्वाधीन अशीच का करीन? यांचा पैसा घेऊन तू मला यांना विकलीस. माझ्या प्रेमाचा बाजार की ग केलास? उगी 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 बाळ. अगं तुझ्या सुखासाठीच केलं ना मी हे. तुमच्या प्रेमाच्या आड मी कधी आले होते का? अगं माणुसकीला मरण कसं आणलंस आई? खरंच सांग, खरंच तू पैसा यांचा घेतलास का ग? पैसा घेतलास का? वा, जसं काही हिच्या गावीच नाही. असल्या नादान तरुणांना लुबाडल्याशिवाय काय नायकिनीनं हे इमले उभे केलेत. अरे बाहेरून गोऱ्या आणि आतून काळ्या अशा डाकिणीचा मोह तुला सुटत नाही. काही जनाची नाही, निदान मनाची लाज ठेव. सज्जनांचे संसार बुडवणाऱ्या ह्या कुलटा हिच्या नजरेच्या पुरात तू वाहून गेलास आणि घरी तुझी लग्नाची बायको तुझ्यासाठी धाय मुकलून रडतेय. तिच्याकडून किंकाळ्या तुझ्या कानाला ऐकू येत नाहीत, तुझ्या पाषाण हृदयाला पाजर फोडत नाहीत. अरे शुंभा, म्हणू तरी काय तुला? या मायाविनीचे खोटे अश्रू पुसण्यापेक्षा घरी तुझी अर्धांगिनी रडत बसलीये, आधी तिचे अश्रू पुसून पुरुषार्थ कर. हे मी काय ऐकलं? हे विवाहित आहेत? यांची गृहदेवता यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले. त्या सतीच्या संसाराचा सत्यानाश करणारी केवढी मी चांडाळीण. महाराज, आपले चिरंजीव विवाहित आहेत हे मला माहिती नव्हतं. आपल्याकडे येणारा पुरुष विवाहित असतो हे वारंगांना कधीच माहित नसतं. महाराज, मला क्षमा करा. आपण खुशाल आपल्या चिरंजीवांना घेऊन जा. गुलाबचंद, आपण थोर कुळातले आहात. अगोदर घरी जा आणि आपल्या गृहलक्ष्मीच्या डोळ्यातली आसवं पुसून तिच्या हक्काचं प्रेम जे तुम्ही माझ्या स्वाधीन केलं होतं ते तिचं तिला परत करा. का 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 आता इथे थांबताय? इथून जितक्या लवकर जाल तितकं चांगलं नाही का? ऐक मूर्खा, अरे त्या वारंगणेचं तरी काही शहाणपण शिक. का का असं माझा अंत पाहताय? समजले, तुमच्या प्रेमाचं धन मी आपल्याला परत केलं, पण तुम्ही आईला दिलेलं धन परत मिळावं अशी तुमची इच्छा आहे ना? बैगो, घेतलेलं धन ही मला परत करायला लावते की काय? आई, तू गुलाबचंदांचं धन परत करशील का ग? कानू कानू, अगं केवढं तुझं थोर हृदय. तुझ्यापेक्षा हे मला लोकांचं धन का अधिक आहे? मग देतेस ना परत? पण बाळ, ते आता शिल्लकच कुठे आहे? अगं इतके दिवस आपण खर्च तरी कुठला केला? मूर्खा, अरे वारंगणांच्या पदरात गेलेला पैसा कधी कोणाला परत मिळालाय काय? मागणारा एक मूर्ख, परत देणारा 7 मूर्ख. आता इथं अधिक वेळ उभा राहशील ना
तर उभं राहण्याबद्दल क्षणाक्षणांचं भाडं या तुझ्याकडून वसूल केल्याखेरीज राहणार नाहीत. तुला त्यांनी यावेळी मोकळं सोडलं हेच नशीब समज. एक वेळ मृत्यूच्या तावडीत गेलेला माणूस परत आणता येईल, पण वारांगणेच्या तावडीत सापडलेला मनुष्य सही सलामत सुटणं फार जोरापास्त असतं. म्हणून म्हणतोय चल असा बाहेर. नाही चल. काने, अगं काने, अहो श्यामाबाई, अहो ऐका काने. अरे काने. आता काने नाही आणि श्यामे नाही. चल. हे असं काय होईल असं स्वप्न का पडलं होतं? बाळे, अगं जाऊ दे ना गेला तर. तुझ्या प्रेमाला तो पात्रच नव्हता असं समज. हे बघ, याच्यापेक्षा सवाई गुलाबचंद येईल आणि तुला सुखी करील, काही काळजी करू नकोस. अगं नशिबात असेल तसं होणार, त्याला कोण काय करणार? चल, जरा मैत्रिणीत मिसळलीस म्हणजे बरं वाटेल बाळ तुला. आई अगं कृपा कर आणि मला जरा एकटीला बसू दे ग निवांत. बरं बाळ, तुझ्या मनासारखं होऊन देत. सांगते, गुलाबचंद गेले तर मंगळवेढ्याचे विलासराव सरकार तुला वरतील. तर म्हणे गुलाबचंद गुलाबचंद. देवा देवा, काय ही माझी फटफजिती. आज माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखांचा शेवट झाला की सगळ्या दुःखांचा अंत. देवा, तुझ्याकडे दुर्लक्ष करून मी देहासक्ती धरली म्हणून का रे मला शासन केलंस? सरे तव काहे सुख आज, सरे तव काहे सुख आज, सरे तव काहे सुख आज, शरण जाई गुरुपदी खरी काज, शरण जाई गुरुपदी खरी काज, सरे तव काहे सुख आज, सरे तव काहे सुख आज. सरे तव काहे नातरी काया जाईल वाया, नातरी काया जाईल वाया, नातरी काया जाईल वाया.
शरण जाई गुरुपदी करे काज शरण जाई गुरुपदी करे काज सरे तव काहे सुख आज सरे तव काहे तव काहे तव काहे सुख पढ़ता है खेलता है झूलता उछलता है दौड़ता कभी कभी दौड़ कराता है आगे आगे बढ़ता है इंडिया अमूल दूध पीता है इंडिया. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. बदल हा आपल्या आयुष्याचा भागच असतो. आम्ही फक्त नावात बदल केलेला आहे. आता रयतेचा दरबार. उद्देश आपला तोच आहे, सकारात्मकतेचा. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता, दर शनिवारी सकाळी 8 वाजता रयतेचा दरबार. बेदरहून काल येणं झालं, पण अजून काही भेट घ्यायची म्हणून बुद्धी झालेली नाही. माझ्या अंगाचा नुसता तिळपापड होतोय. नुसत्या मोठेपणाला घेऊन काय करायचंय ग? बेदरच्या दरबारात मोठी सत्ता आहे. असेल मंगळवेढ्याच्या पालेगरची सत्ता हातात आहे. असेल ग, पुष्कळ असेल. त्याचा मला काय उपयोग? या अशा वैभवात न पडता एखाद्या दरिद्राची दासी झाले असते आणि पतीचं सुख मनासारखं मिळालं असतं ना, तर मला अधिक सुख झालं असतं. पण सारं नशिबानं घ्यावं लागतं ग. माझं नशीब इतकं कुठे थोर की बेदरून येता स्वारीने माझ्याकडे यावं. बाईसाहेब, सरकार स्वारी इकडेच यायला निघाली आहे. नशीबच म्हणायचं माझं. काय चमत्कार तरी. सरकार स्वारी येणार म्हणून कळलं तरी तुम्ही आपल्या खिन्नच. तुम्हाला अशा खिन्न पाहून सरकारांना काय वाटेल बरं? हो, सरकारांना काय वाटेल म्हणे. आणि मला काय वाटतंय याची कदर स्वारीने कालपासून केली का? आता तरी येणं होतंय म्हणून बरं. नाही तर त्या नायकिणीच्या नाच गाण्यात स्वारी सतत दंग असायची. फुलवंती, आज वाड्यावर नाच गाण्याला कोण येणार आहे ग? श्यामा नायकिणीची मुलगी कान्होपात्रा आहे ना, ती येणार आहे. बाईसाहेब, कान्होपात्रा म्हणे नाचायला आणि गायला खूप चांगली शिकली आहे. साऱ्या मंगळवेढ्यात तिची कीर्ती चांगली पसरली आहे. आमच्या संसार सुखावर निखारे ठेवणाऱ्या या नायकिणींना देव जन्माला तरी का घालतो कोण जाणे. इतर सगळ्या नायकिणींसारखी कान्होपात्रा नाहीये. म्हणजे म्हणतात की तिच्यात नायकिणपणाच नाही. हो, तिचं सारं लक्ष देवाभजनाकडे. काय सांगतेस? हो, ती तशातली नाही. नाही, तिचं लक्ष देवाभजनाकडे आहे. हो. हे ऐकून मला जरा बरं वाटलं बाई. अगं पण मी काय म्हणते, ती कितीही चांगली असली तरीही माझ्या संसार सुखात ती विष कालवणार नाही, हे कशावरून? तसल्या वेड्या वाकड्या कल्पना बाईसाहेबांनी मुळीच मनात आणू नयेत. कान्होपात्रा जशी रूपानं लाखात आहे ना, तशीच ती मनानं सुद्धा आहे. सरकार स्वारींना भुलवण्याचं पाप ती कधी करणार नाही. खरं सांगतेस? अगदी खरं. बरं बोललीस बाई. आता कसं अगदी जीवात जीव आला. गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद. ऐकोनिया हो मोद, ऐकोनिया हो मोद, गणिका मनाचा नवनाद, गणिका मनाचा नवनाद, गणिका. सतीच्या सुखा नच दे नखा, सतीच्या सुखा नच दे नखा, सतीच्या सुखा, सतीच्या सुखा नच दे नखा, सतीच्या सुखा नच दे नखा, सतीच्या सुखा, सतीच्या सुख
सतीच्या सुखा सतीच्या सुखा सतीच्या सुखा नच दे नखा सतीच्या सतीच्या सुखा सतीच्या सुखा नच दे नखा देवास मान नवल हे मना देवास मान नवल हे मना देवास मानी ही गणिका देवास मानी ही गणिका देवास मानी नवल हे मना गणिका मनाचा नवनाद गणिका पतिता जरी सुखवात रे पतिता जरी सुखवात रे पतिता जरी सुखवात रे पतिता जरी सुखवात रे देवा दयाळ करीत याचना देवा दयाळ देवा दयाळ देवा दयाळ करीत याचना गणिका मनाचा नवनाद ऐकोनिया हो मोद ऐकोनिया हो मोद ऐकोनिया हो मोद गणिका मनाचा नवनाद गणिका मनाचा नवनाद गणिका मनाचा गणिका मनाचा गणिका मनाचा नवनाद. पण फुलवंती हे सगळं जरी खरं असलं ना तरी मला तरी बाई वाटतंय काय ते ती कान्होपत्रा वाड्यावर येईल ती आपल्या पायानं पण तिला बाहेर मात्र पडायचंय ते इकडच्या पायानं. आनंदराव सरकार पुन्हा एकदा झेंड्याला पाठवा आणि यावेळी जरा कडक शब्दात आज्ञा द्या आणि उलट जबाब काय येतो ते कळवायला झेंड्याला घेऊन आमच्याकडे या जा. जशी आज्ञा. फुलवंती जी सरकार. आम्ही येणार असल्याची वर्दी तू आपल्या बाईसाहेबांना दिली नव्हतीस का? कुसूर माफ सरकार. बाईसाहेब इथंच आहेत. बर तू असं कर बाहेर आनंदराव आला म्हणजे मला वर्दी दे जा. जी सरकार. म्हटलं आम्ही येणार असल्याची वर्दी नसली तरी प्रत्यक्ष आल्याची दात सुद्धा नाही. आणि हे काय इथं अमावस्येचा काळोख कसा आहे? मंगळवेढ्यात विलासच्या वाड्यात प्रत्यक्ष राणी सरकारांच्या साम्राज्यात आमचं असं स्वागत व्हावं चमत्कारच आहे. ओ हो हो 2 तारे एकदम चमकले आणि त्यांच्या प्रकाशात आम्ही कुठं आलो आहोत हे उमगलो. पण अजून काळोख आहे तसाच आहे. काहीतरी बाई चमत्कार. इतका दिव्यांचा लखलखाट असताना देखील हे पहा आत्ता दिवा लागून चोहोकडे लखलखाट झालाय. जाई पळोनी तिमिर इथोनी जाई पळोनी तिमिर इथोनी पाहता राणी जाई पळोनी तिमिर इथोनी जाई पळोनी. अगं तुला बघून हा अंधार सुद्धा पळून गेलाय. काय सांगू नका बरं मला चांगलं ठाऊक आहे तुमचं सगळं राग. तिमिर इथोनी जाई पळोनी तिमिर इथोनी पाहता राणी जाई पळोनी तिमिर इथोनी जाई पळोनी
तव जादूगारी तव जादूगारी अगं, ही सगळी तुझीच जादू आहे. माझी कोणाची ते मला चांगलं ठाऊक आहे बरं, काही सांगू नका. तव जादूगारी तव जादूगारी जादूगारी तव जादूगारी तव जादूगारी तव जादूगारी तव जादूगारी ही रमणी भारी ही रमणी भारी ही रमणी भारी अलौकिक कला बघून वाणी जाई पळवली तिमिरा इथोनी जाई पळवली तिमिरा इथोनी पाहता राणी जाई पळवली तिमिरा इथोनी जाई पळवली जाई पळवली जाई पळवली तिमिर जिथं सौंदर्याचा प्रकाश नाही तिथे निष्ठेच दिवे आपला प्रकाश काय पाजळणार? काय पण अगदी मिठास बोलणं होतंय. सारं खोटं, सारं लटकं बरं. सारं झटकं सारं खोट. मग काय तर. आमच्या राणीसाहेब रागवल्यात वाटतं. मंगळवेढ्याच्या पाळेकराची पत्नी रुसली आहे का? ती पुष्कळ रुसेल, तिचा रुसवा चालू दिला पाहिजे ना. अजून आमच्या राणी सरकारांचं मन मोकळं होत नाही, दिल खुलत नाही, नूर बदलत नाही आणि कारण काही कळत नाही. म्हटलं राणी साहेबांची प्रकृती ठीक आहे ना? प्रकृतीला काय धाड भरली? होय ना? चांगली धड धाकट आहे आहे ना? चांगली 4 वेळा खातीये पितीये. मग झालं ना. प्रकृतीला काय व्हायचंय? आणि काय पाहिजे मग? बर, काही ऐशाराम तेवढेपणा आहे का? नुसता ऐशाराम तर 5वीला पुजलाय. पाळेगारांच्या या 4 चौकी चिरेबंदी वाड्यात वैभवाची स्वामिनी म्हणून मिरवतीये. होय ना? अंगा खांद्यावर दागदागिने घालून नुसती इकडून तिकडे मिरवतीये. वा वा. मग अहो, पण ज्यांच्यासाठी एवढे साधे शृंगार करायचे, ज्यांच्यासाठी ऐशारामातच सुख मानायचं, ते मात्र दिवसच्या दिवस बेदरच्या दरबारी खुशाल हौसा मौजा करतात. मंगळवेढ्याला येऊन 2-2 दिवस झाले तरी देखील नुसत्या दर्शनाची देखील पंचायत असते. असं असं आत्ता बोलण्याचा रोख आमच्या लक्षात आला. आम्ही बेदरच्या दरबारी दिवसच्या दिवस राहतो. काल आम्ही इथं आल्यापासून प्रथम आपल्याकडे आलो नाही, हेच काय ते राणी सरकारांच्या दृष्टीनं आमचे प्रमाद म्हणायचे, होय ना? नाहीत. अगो बाई, हे आणखीन वर विचारून दुसऱ्याचं तोंड बंद करून टाकायचं. अहो, पण हे आमचे प्रमाद नाहीतच. राणी साहेब जर निराळ्या रीतीने विचार करतील तर आम्ही वागलो आहोत या दूषणास्पद काहीच नाही असंच त्यांना वाटेल. अहो, हे काय, कालपासून दर्शन द्यायचं झालं नाही, मग माणसाला नाही का असं वाटणार? हो, पण काल मंगळवेढ्यात पाय ठेवल्यापासून सर्व नागरिकांनी आमच्या स्वागताची शिकस्त चालवली. हो, ठिकठिकाणी पान सुपाऱ्या, घरोघरी फलपुष्पहार, तर ज्या त्या जागी जंगी मेजवानीचे थाट आमच्याकरता चाललेले. हो का? हे ऐकून आमच्या राणीसाहेबांना काय विषाद वाटतो? अहो, काहीतरीच काय नाही, म्हणजे नागरिकांनी आमचं असं थाटामाटाचं स्वागत करायला नको होतं असं का आपलं म्हणणं आहे? काय हे बोलणं? हा, आता लोकांच्या इच्छेला लाथाडून प्रथम आम्ही आपल्याकडे आलो नाही, हा जर आमचा अपराध मानायचा असेल तर मग मात्र आमचा इलाज नाहीये. अहो, असं काय बाई बोलणं? मी तरी अशी वेडी इच्छा कशी धरीन? अहो, पण मला वाटलं की काय? सर्वप्रथम माझ्याकडे यायला हवं होतं. हे बघ, पण शेवटी, अगदी सगळ्यात शेवटी आठवण झाली माझी.
मला याला थोडा उशीर झाला हे खरं आहे, पण त्याला एक महत्वाचं कारण आहे. ते कोणतं? सांगू? हा हे बघ, चवीनं जेवणारा ब्राह्मण हा चवीनं जेवणारा ब्राह्मण ज्याप्रमाणे गोड घास जेवणाच्या शेवटी राखून ठेवतो, हा त्याप्रमाणे आपल्या स्वागताचा गोड घास आम्ही मुद्दाम शेवटी राखून ठेवला होता. अगं बाई. सर्व नागरिकांनी आमचं किती स्वागत केलं हा तरी त्या स्वागतापेक्षा आम्ही या सौंदर्याच्या स्वागताला श्रेष्ठ समजतो. आता तरी झाली का समजूत? गेला का राणीसाहेबांचा राग? पुरे झालं. नाहीतर आणखी काही बायकी कुत्सितपणाच्या शंका असल्या तर त्याही निघून जाऊ देत. पुरे झालं नाही नाही, सगळ्या शंका निघून जाऊ देत. अहो असं काय? जाऊ द्या, पुरे जाऊ झालं म्हटलं ना. मला काय ठाऊक, काय बेदरच्या दरबारात इतके दिवस राहिल्यानंतरही मला विसरायचं झालं नसेल म्हणून. मला आपलं तसं वाटलं म्हणून मी तसं बोलायला गेले. आता असं टोचून नाही बोलायचं गडे. हे काय टोचून बोलतो? नाही. आणि मी? अहो राणीसाहेबांची शंका फिटली, गैरसमज दूर झाला, आम्ही कृतार्थ झालो. अगं आता तरी हास, थोडं हास. हा हास अशी गोड गोड, हास अशी गोड गोड, हास अशी गोड गोड, लावी प्रेम वेड झणी, लावी प्रेम वेड झणी, लावी प्रेम वेड झणी, हास अशी गोड. आता कशी दिसतेस बरं? हास अशी गोड गोड, हास अशी गोड गोड, लावी प्रेम वेड झणी, लावी प्रेम वेड झणी, लावी प्रेम वेड झणी, लावी प्रेम वेड झणी, हास अशी गोड बाबा, हास अशी गोड गोड, हास अशी गोड गोड. नभिया शशी झुलतो, नभिया शशी झुलतो बाबा, नभिया शशी झुलतो, नभिया शशी झुलतो, नभिया शशी झुलतो. नभिया शशी झुलतो, नभिया शशी झुलतो. नभिया शशी झुलतो, हो नभिया शशी झुलतो, नभी हा शशी, नभी हा शशी झुलतो, हो नभी या शशी झुलतो. हसुनी करी मौज भारी, हसुनी करी मौज भारी, हसुनी करी मौज भारी, उदधिवीची हे उलोन, उदधिवीची हे उलोन, घडत ते याही क्षणी, हास अशी गोड गोड, हास अशी गोड गोड, लावी प्रेम वेड झणी, लावी प्रेम, लावी प्रेम वेड झणी, 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 हास अशी गोड गोड, हास अशी, हास अशी, हास अशी गोड गोड. सरकार, सरकार, काय? आनंदराव आल्यात. ठीक आहे, काही महत्वाच्या कामासाठी तुमची भेट मागतात. मी येतो म्हणून सांग. जा. जी. अहो अहो अगदी आत्ताच गेलं पाहिजे का? हे बघ, तितकंच महत्वाचं काम असल्याशिवाय केव्हा इथून गेलो नसतो याविषयी अजून खात्री होत नाही का? नाही नाही तसं नाही, पण अहो थोडा वेळ थांबला असतात तर. हो, पण पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा
आजच्या सारखं थंड स्वागत होऊ नये एवढी इच्छा आहे. असं कसं होईल? पण अहो थोडा वेळ थांबा ना. अहो आपण असं काय अगं बाई, हे काय हे? कशाला मेला आनंदराव मध्येच कडमडला कोण जाणे. जसं घाईनं येणं झालं तसंच घाईनं जाणं झालं. मला मिलीला काही बोलता आलं नाही की धड रागावता देखील आलं नाही. त्या कान्हा पात्रच्या नाच गाण्याविषयी विचारून चांगली छेडणार होते, पण बाई विचाराला सवड दिलीच कुठे. इकडून बोलणं होत होतं आणि मी आपली नुसती ऐकत होते. पण बाई स्वारीने बोलता बोलता माझ्या सौंदर्याची किती तारीफ केली ती. एकूण माझ्या सौंदर्याची छाप स्वारीच्या मनावर आहे तर आहे म्हणजे आहेच. पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता. जिंकी पती मन सहज से मी, जिंकी पती मन सहज से मी. पतिरमवी सुंदर कांता, पतिरमवी सुंदर कांता. तनु मम गोमटी घाली मोहा, तनु मम गोमटी घाली मोहा, तनु मम गोमटी घाली मोहा. तनु मम गोमटी घाली मोहा, तनु मम गोमटी घाली मोहा, तनु मम गोमटी घाली मोहा, तनु मम गोमटी घाली मोहा. तनु मम गोमटी घाली मोहा, तनु मम गोमटी घाली मोहा. तनु मम गोमटी घाली मोहा, 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 तनु मम गोमटी घाली मोहा. देई मधुसे आता नाथा.
कोणी पुरविन बोल पतिरमवी सुंदर कांता पतिरमवी सुंदर कांता पतिरमवी सुंदर कांता जिंकी पती मन सहज सेवी जिंकी पती मन सहज सहज जिंकी पती मन सहज 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 जिंकी पती मन सहज असे मी जिंकी पती मन सहज असे मी पतिरमवी सुंदर कांता पतिरमवी पतिरमवी सुंदर कांता 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 पतिरमवी 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 सुंदर कांता पढ़ता है खेलता है झूलता उछलता है दौड़ता कभी कभी दौड़ कराता है आगे आगे बढ़ता है इंडिया अमूल दूध पीता है इंडिया. नाटककार विद्याधर गोखले यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली कलाकृती संगीत स्वरसम्राज्ञी. तुझ्यासारख्या अडाणी मुलीला मी भारतातली अव्वल दर्जाची स्वरसम्राज्ञी बनवीन. गंगाधर बुवा आणि लोककलावंतीण मैना यांची अव्यक्त प्रेमकथा. नाद ब्रह्माची अखंड उपासना करून मला संगीत सम्राज्ञी बनवण्याची तुमची आकांक्षा मी सफल करीन. संगीत स्वरसम्राज्ञी लवकरच. नानानू आपल्या कोकणात एकूण एक सर्रास नटसम्राट झाले पण कोणाला प्रसिद्धी नाही मिळाली. मी पण येते ना तुमच्या सोबत मुंबईला. आणि येऊन काय करणार राहणार कुठे. मी खरंच प्रयत्न करतो आपण नक्की घेऊयात खोली. ए रडू नको. हे बघा अण्णा आमचं एवढंच म्हणणं आहे की या वर्षीचा पालखीचा मान आम्हालाच मिळाला पाहिजे. या वर्षीच का दरवर्षी देऊ की. पण तुझं आम्हाला तुम्हाला काय चाललंय. तुम्ही आम्ही काय वेगळे आहोत का. अरे तुला बोलत बसायला कोणी सांगितलं होतं तिकडे. पालखी वळवायची कोण मध्ये आला तर आडवा करायचा मी होतो ना. माती कोकणची नाती जन्माची सोमवार ते गुरुवार रात्री 8 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. हे प्रसारण डीडी सह्याद्रीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध. वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह. सो क्यों मंदाया जित जमे राजा. हमारे देश की एक परंपरा रही है कि जब भी हम महापुरुषों को याद करते हैं उनकी याद में हम फूल अर्पण करते हैं. शुभ अमला बाजो दोनों रोई बाबा. गुरु नानक जयंती निमित्त विशेष कार्यक्रम गुरु नानक आमद नारायण स्वरूप. प्रसारण शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर दुपारी 4 वाजता आणि रात्री 10 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही उपलब्ध. धाव घाली विठू आता धाव घाली विठू आता चालू नको मंद आता चालू नको मंद. विठ्ठला पांडुरंगा
धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता. चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद आता, चालू नको मंद. बडवे मज मारी द्यायचा काहीतरी अपराध, बडवे मज मारी द्यायचा काहीतरी अपराध. धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद. विठोबाचा हार कंठी तुझ्या कसाला, विठोबाचा हार कंठी तुझ्या कसाला. शिव्या देऊन म्हणती म्हारा देव बाटवीला, शिव्या देऊन म्हणती म्हारा देव बाटवीला. धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद. जोडो दिया कर चोखा विनवितो देवा, जोडो दिया कर चोखा, जोडो दिया कर चोखा विनवितो देवा, जोडो दिया कर चोखा विनवितो देवा. देवा जोडोनिया कर चोखा विनवितो देवा, जोडोनिया कर चोखा, जोडोनिया कर चोखा, जोडोनिया कर चोखा विनवितो देवा, जोडोनिया कर चोखा विनवितो देवा. बोलिया कधी पदी, बोलिया कधी पदी, बोलिया कधी पदी, बोलिया उत्तरी पदी. राग नसावा, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद आता, चालू नको मंद. बडवे मज मारी द्यायचा काहीतरी अपराध, बडवे मज मारी द्यायचा काहीतरी अपराध. धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद, चालू नको मंद आता. पंढरीनाथाच्या नामाचा महिमाच असा आगाध आहे बरं का. अहो ज्याच्या तोंडाला हे देवाचं नाव लागेल ना तो धन्य प्राणी. देवा तुझ्या दारचा अंगण झाडणारा हा चोख्या तो सुद्धा तू धन्य केलास ना. देवा या चोख्याचा वेडा वाकडा अभंग ऐकून सुद्धा तुम्ही आनंदानं डोलू लागता, माझ्यावर मायेची पाखर घालता. देवा तुमच्या पायापाशी या चोख्याचा अस्पृश्यपणा उरलाच नाही. अहो चोख्याला त्रिभुवनात मावत नाही एवढा आनंद होतोय. हो पांडुरंग पांडुरंग. का मग चोखोबा काय माझे आई, तू आज अशी खिन्न का बरं का नाही? कसं सांगू तुम्हाला चोखोबा, अंतरीचा भाव तुमच्यासमोर कसा उलगडून दाखवू. बाळ तू दुःखी आहेस? कसलं दुःख झालंय मला नाही का सांगायचं? हां
चोखोबा, अगदी लाज सोडून सांगते हो, माझ्या प्रेमाला मरण आलं. त्या प्रेमाच्या मृत्यूच्या वेदना माझ्याच्याने आता सहन करवत नाही. चोखोबा, मी ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, ज्यांच्याशी सुखाचा संसार करायची माझी मनापासून इच्छा होती, ते गुलाबचंद अगोदरच संसारी होते आणि ते आता निघूनही गेले. पांडुरंगाची मर्जी काने, पांडुरंगाची मर्जी. बरं, पण मग आता मी काय करू चोखोबा? माझं मन शांत होईल असा तुम्ही तरी काही मला उपाय सांगा. मी उपाय सांगू? खरंच सांगेन बरं बाळ, अवश्य सांगेन. पण काने, तुझी आई काय सांगते तुला? आई काय सांगणार? गुलाबचंद गेले तर मंगळवेढ्याचे विलासराव सरकार तुला वरतील असे ती म्हणते. मला विलासराव नको असतील तर मी बेदरच्या दरबारी जावं, म्हणजे बादशाह माझ्या स्वरूपाचं चीज करेल असं ती म्हणते. असं? पण मग काने, तुला काय वाटतं? मला काय वाटतं? माझ्या प्रेमाला मरण आलं ते आलं. आता कुणाच्या सहवासात त्याला संजीवन प्राप्त होणार आहे? नाहीच व्हायचं. आणि आता तू त्याची आशा करू नकोस. काने काने, हे जग आहे ना, खोट्याचा बाजार आहे बघ. लटकी माया आहे, निव्वळ भास आहे, भास. या जगात ना खरं प्रेम औषधाला सुद्धा मिळायचं नाही. काने, खऱ्या प्रेमाचा शोध घ्यायचा असेल तर परमेश्वराच्या पायाचा आसरा घेतला पाहिजे. असं? आजवर तू ज्याला प्रेम प्रेम म्हणून समजत आली ना, अगो तो प्रेमाचा भास होता आणि त्यानं तुला फसवलं. पण काने, खरं म्हणशील ना तर या जगाच्या मायाभुलीत भुलण्यासाठी तुझा जन्म खास नाही. अगं, आज तुझ्या तारुण्यावर, तुझ्या सौंदर्यावर कुणी लुब्ध होईल, पण उद्या ते सरताच तुझी कसपटाप्रमाणे किंमत करतील. बाळ कान्हा, कान्हा, ह्या जगात तुझ्यासाठी कोणी नाही, तूच जगासाठी आहेस असं समजून वागशील ना तर सुखी होशील. बरं का बाळ? चोखोबा, मग तुम्हीच मला सांगा, मी काय करू, कशी राहू, कशी वागू? कान्हा, तुझ्या दुःखावर औषध म्हणजे आता एक देव, देव? पंढरीचा पांडुरंग. बरं, असं? तुझ्या प्रेमाचा विरस झाला आहे खरं आहे, पण ते दुःख जर तुला विसरायचं असेल, दिव्य सुखाचा लाभ जर तुला घ्यायचा असेल तर देवाचा ध्यास घे, त्याला शरण जा, पांडुरंगांच्या अभंगात तल्लीन हो. काने, मला सांग, हे लोक तुझी जात नरकाप्रमाणे हीन लेखतात, होय ना? मग उद्धार करतात का? ते बाजूलाच सारतात. उलट त्याच नरकात पुन्हा 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 बुड्या मारायला थोर लोकसुद्धा तयार होतात. तेव्हा आता ज्याचा त्यानंच आपला उद्धार केला पाहिजे. बाळ, तू पांडुरंगाला शरण गेलीस ना की तो तुझा उद्धार करेल. बरं का पांडुरंग? पण चोखोबा, अहो, मी देवाची भक्ती काय करू? मला काय येणार आहे? हे काय बरं बोलणं बाळ? तू देवाचे गुणानुवाद गा, पंढरीच्या पांडुरंगाला शरण जा. अगं, तुझ्या मधुर कंठातून अभंगवाणी स्त्रवू लागली, तू जगाला वेड लावशील, भगवंताला भारशील, अजरामर होशील. का नाही? अजरामर होशील. खरंच असं होईल? अगं, आज तू जगाची लाडकी आहेस, पण उद्या जगदीशाची लाडकी होशील. आहेस कुठं का नाही? पण चोखोबा, पण समजलं. का रे, तू समजतेस तसा भेदभाव भगवंताजवळ नसतो बरं का. अगं, देवाला लहान थोर सारखेच, उच्च नीच एकच. देवाला ज्ञानी अज्ञानी सगळे सगळे सारखेच प्रिय असतात. अगं, सगळी त्याचीच लेकरं का नाही? खरंच म्हणता? खरंच मी देवाची लाडकी होईन? बाळ कान्हा, आज सुद्धा तू देवाची लाडकीच आहे. अगं, पंढरीनाथाचं नाव घेताना तुला आनंद होतो ना? हो. मग विठ्ठलाला तुझ्याबद्दल आनंदच वाटतो का नाही? पण चोखोबा, मला तुमच्यासारखं नाव नाही हो घेता येत. ते मनाला घ्यावंसं वाटलं तरी जिभेला नकोसं वाटतं. खरंच चोखोबा, नावाचं असं का होतं? ते घेऊ नये असं का वाटतं? होतं, तसंही होतं. असं? थोरा मोठ्यांना सुद्धा तो अनुभव येतो का नाही? ज्ञानी पंडितांना सुद्धा भगवंताच्या नावाचा उच्चार करू नये असंच वाटतं का नाही? चोखोबा, अहो, जिथे थोरा मोठ्यांचे ज्ञानी पंडितांचे 3-13 होतात, तिथं माझ्यासारख्या अबलेचं काय व्हायचं? नाही 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 बाळ, अगं, थोरा मोठ्यांना जे साधत नाही, ज्ञान्यांना ज्याचं आकलन होत नाही आणि पंडितांच्या पांडित्याबाहेरही असतं ना, ते तुझ्यासारख्या अजाण मुलीला अल्पायासानं आपलंसं करता येतं.
भिवू नकोस, काळजी करू नकोस. अगं देवाच्या नावाची गोडी ज्यांना कळत नाही ना तेच दुर्दैवी जीव त्याच्यापासून दूर दूर जातात. मला सांग, गुळाची गोडी लागली आहे डोंगळ्याला, जरी तोडून काढला तरी तो जसा गुळाच्या ढेपेपासून तुटत नाही ना, तसं मग भगवंताच्या नावासंबंधानं होतं का नाही? हा हा हा, किती किती छान बोलता हो, किती चांगलं बोलता चोखोबा. पांडुरंग पांडुरंग तुमचं बोलणं म्हणजे अमृताचा वर्षा होतोय असं वाटतं. पांडुरंग. तुम्ही आलात, हरीचे गुण गाऊ लागलात, पंढरीचा महिमा वर्णू लागलात की जगच विसरायला होतं आणि मन त्यातच गुंतून जातं हो. परम भाग्याचं लक्षण दुसरं कुठलं असणार आहे पांडुरंगा विठ्ठला? चोखोबा, जी आता देखील मला असंच काहीतरी झालंय हो. बोलून दाखवता येणार नाही असा आनंद झालाय. नामसंकीर्तनाला जीभ कशी उत्तावेळ झाली आहे. चोखोबा, एक विचारू? काय विचारणार बा? खुशाल विचार. मी तुम्हाला वाढू का? इथे बसून जेवाल? माझ्या देवा, कशाला गरिबा करता शिण घेतायसा? हा, पण आण, तुझी इच्छा आहे म्हणजे माझ्या भगवंताची इच्छा आहे, ती कशी नाकारता येईल? आण बरं. चोखोबा, अहो देवाच्या नावाची गोडी तुम्ही मला लावलीत, जन्मातल्या श्रेष्ठ सुखाचा मार्ग तुम्ही मला दाखवलात, पंढरीनाथाची मी लाडकी होईन असा मंगल आशीर्वाद देखील तुम्हीच मला दिलात. चोखोबा, पांडुरंग आज तुम्ही माझे गुरु झाला आहात हो. पांडुरंग. या गुरुला अनसंतर्पणानं संतुष्ट नको का करायला? चला बरं चला, एवढी गुरुची सेवा करू द्या हो मला. माझ्या देवा, काय बोलताय हे? जसं काही भीमातटीचा पांडुरंग माझ्याशी गोड 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 बोलतोय. बाळकाना, हा, मला तरी तुझ्याशिवाय कुठं चैन पडते सांग ना. झाली पंढरीची वारी की धाव घेतो तुझ्या दारी, ते पांडुरंगाच्या या सगुण रूपाच्या दर्शनाकरता. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बाळ, उद्याच्याला तुझं अंगण झाडाला येईल ना, तेव्हा तुझ्या हातचा प्रसाद घेईन बरं का उद्याच्याला. हे काय बोलताय चोखोबा? अहो अंगण कुठलं झाडताय? गुरु नका कधी अंगण झाडायचं असतं. मी नाही तुम्हाला अंगण झाडू द्यायची. थांबा जरा. वेडी पोरगी, ऐकायची नाही, मनात आलेलं खरं केल्याबिगार राहायची नाही. काय करावं? पांडुरंग पांडुरंग. चोखोबा, घ्या बरं. हा, ताज कशाला ह्यो तरास घेतला? बाई शिळ पाक वाढायचं महाराला. छे छे, काहीतरी काय चोखोबा बोलताय? अहो ही वेडी मुलगी आहे, हिला हाती धरून आता पंढरीच्या दारी न्यायची जबाबदारी आपली आहे बरं. बाळ, अगं पंढरीनाथाची आज्ञा आहे ती मुलीला माहेरी पोस्ती करायची. ती मी पार पाडल्याशिवाय कशी राहीन सांग ना. माझ्या देहाच्या पायघड्या घालीन पण माझ्या भगवंताची इच्छा पुरी करीन. भिवू नकोस, काळजी करू नकोस. आणि हे गप, हा, भगवंताचा नामघोष टाळू नकोस. नाही बाबा नाही. येऊ का आता? मोरल्या घराची अंगणं झाडायची ती. काय चोखोबा थांबा ना जरा. आता तुम्हीच मला एखादा अभंग शिकवा ना. तुम्ही सांगेल ना तसा मी गाईन, म्हणजे मला मोठा धीर येईल. चुकल्यासारखं वाटायचं नाही हो. जशी माझ्या देवाची इच्छा अवघाची संसार सुखाचा करी. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीना. संसार सुखाचा करीना. संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना.
सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन आनंदे भरीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये काने माणसाच्या जन्माला आल्याला एकदा तरी पंढरीला जायलाच पाहिजे बघा. जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये पंढरपुरा तया पंढरपुरा तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये जाईन गे माये जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा माहेरा काले मुलगी माहेरी परत येताना तिला आनंद होतो ना तसा भक्ताला पंढरीला जाताना आनंद होतो म्हणून माऊलीने पंढरीला माहेर म्हटलंय. पांडुरंग पांडुरंग भेटेन माहेरा भेटेन माहेरा भेटेन माहेरा आपुलेया अवघाची सुखाचा करीन अवघाची संसार 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 सुखाचा करीन सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार अवघाची संसार काने आमचे गुरु नामदेव महाराज बर का त्यांचे गुरु विसोबा खेचर आणि त्यांचे गुरु ज्ञानेश्वर माऊली त्यांचा हा अभंग आहे. असं तू पण म्हण बर का माऊलीचा अभंग म्हणावा बरं का. चोखोबा प्रयत्न करते हो. पांडुरंग ऐका हो. पांडुरंग पांडुरंग अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन आनंदे भरीन आनंदे भरीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन
आपुलिया संवासाठी आपुलिया संवासाठी आपुलिया आपुलिया संवासाठी आपुलिया संवासाठी आपुलिया संवासाठी घेऊन राहे अवघाची संसार अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करेन सुखाचा करेन आनंदे भरीन आनंदे भरीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार 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 अवघाची अवघाची संसार 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 अवघाची पढ़ता है खेलता है झूलता उछलता है दौड़ता कभी कभी दौड़ कराता है आगे आगे बढ़ता है इंडिया अमूल दूध पीता है इंडिया। रंगा येईओच्या या भागात आपण भेटणार आहोत जगप्रसिद्ध हास्य चित्रकार श्रीद फडणीस सरांना. जेव्हा कल्पना सुचते स्केचबुकामध्ये होईल तेव्हा त्याला त्या कल्पनेला फक्त अस्तित्व असतं, माध्यम नसतं. माध्यम हे स्वतः ते ठरवतं मी कसं प्रकट व्हावं. विरूपीकरण कसं विचारपूर्वक आहे, विचार देणारं विरूपीकरण, काहीतरी कंटेंट पाहिजे त्याच्यात. दर शनिवारी दर रविवारी तेव्हा अवश्य पहा रंगा येईवो. शिवाय थेट प्रक्षेपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील. सह्याद्रीचे अंतरंग, जनमनाचा आरसा, सह्याद्रीचा वारसा. काही संस्मरणे, अंतरंगीचे तरंग. पहा फक्त यूट्यूब, दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर किंवा QR कोड स्कॅन करूनही आस्वाद घेऊ शकता फक्त सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. सो क्यों मंदाया जित जमे राजा. हमारे देश की एक परंपरा रही है कि जब भी हम महापुरुषों को याद करते हैं उनकी याद में हम फूल अर्पण करते हैं. शुभ अमला बाजो दोनों रोई बाबा. गुरु नानक जयंती निमित्त विशेष कार्यक्रम गुरु नानक आमद नारायण स्वरूप. प्रसारण शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर दुपारी 4 वाजता आणि रात्री 10 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही उपलब्ध. हाय का काही न्याव
आनंदरावांनी मला घराच्या बाहेर काढला म्हणून मी पाऊल बाहेर ठेवलं आणि मागं वळून बघतोय तो काय सरकार अजून तिथंच हाय का काही न्याव? काय त्या खेरड्या श्यामाबाईच्या तोंडाकडे बघत बसल्यात मला तर काही समजत नाही. काय त्या थिरडीकडे बघायचंय? बाकी काय म्हणा, श्यामाबाई म्हातारी झाली तरी अजून नाव आहे बुड्ढी घोडी लाल लगाम. अहो पण आमचे सरकार काही त्या श्यामाबाई करता थांबल्या नाहीत. सरकारांना बघायचंय कानोपात्रेला आणि ती तर काही बाहेर यायला तयार नाही. म्हणजे हाय का काही न्याव? ह्या नायकिनींचा ना असंच असतंय बघा. बाहेर कुणी बी येऊ द्यात, खुशाल बाहेरच्या बाहेर डांबून ठेवत्याल आणि आतमध्ये झोपा काढत्याल. का तर भाव वाढला पाहिजे ना. अहो तरी लोक काय ह्यांच्या दाराशी गोंडा गोळत्यात मला तर काही समजत नाही. आता त्यो आमचा मंगळवेढाचा टाळकोटा चोक्या ते बी लेखाचा या कानोपात्रेच्या दाराशी धरणं धरून बसलेलं असतं. अहो त्या कानोपात्रेनं आमचं सरकारांचं वाड्यावरचं नाच गाण्याचं बोलावणं पार हुडकावून लावलं. मला वाटलं होतं सरकार आता संतापत्याल, रागावत्याल, या नायकिणींचं ठाणं हितनं मंगळवेढ्यातनं बाहेर हाकून लावत्याल. पण पुण्यांदा बघावं तवा आज संध्याकाळच्याला सरकारांची स्वारी हित हजर. म्हणजे हाय का काही न्याव? जाऊ दे मरू दे, आपण हिथं थांबून आपला आणि दुसऱ्याच्या कसाला खोळ आंबा करा. संध्याकाळच्याला पुण्यांदा हिथं यायचंच आहे. सरकार येणार कानोपात्रेला बघायला आणि आपण येणार सरकारांचा खास विश्वासातलं नोकर म्हणून शेवंतीला बघायला. आज आमच्या घरी खुद्द सरकार स्वारी यायची आहे. बरं झालं बाई, एकदा का कान्हेच्या आणि त्या सरकारांच्या दोन गोष्टी झाल्या आणि सरकारांच्या सहवासात पोरीला सुख वाटायला लागलं म्हणजे सुटले मी. अहो मला वाटलं होतं की सरकारांचा आमच्यावर गुस्सा झाला की काय, पण नाही. आनंदरावांनी या संबंधानं माझी सारी शंका दूर केली तेव्हा मनाला बरं वाटलं. अहो आनंदरावांनी सांगितलंय की सरकार स्वारी केव्हा येईल याचा नेम नाही. तेव्हा हे कान्हूला सांगून तिला तयारीत राहा म्हणून सुचवलं पाहिजे. कान्हू, अगं बाळ कान्हू, कान्हू. आई तुम्हाला बोलवलंस? हो आधीच बाळ. कान्हू, आज तुला हसतमुख पाहिली आणि मला आनंद झाला बघ. खरंच माझ्या कान्हूचा हसतमुख म्हणजे शुभ शकून आहे. हे ग काय आई, तुझ्या जीवाला त्रास होईल अशी कधी मी वागले का? जाऊ दे पोरी, पण ऐक, आज आपल्या घरी खुद्द विलासराव सरकार यायचे आहेत. तेव्हा मोठ्याने लहानांच्या घरी येणं म्हणजे लहानांचं भाग्यच असावं लागतं. ते आपलं भाग्य आज उजळणार आहे बरं. आई तू हे काय बोलतेस? सरकारांच्या येण्यानं आपलं भाग्य ते कसं उजळणार आहे? हे बघ, सरकारांच्या सत्तेखाली आपण राहतो तेव्हा आपल्या गुणी प्रजेचा परामर्श घेणं ते आपलं कर्तव्य समजतात. आणि ऐक कान्हू, सरकार इथं आले म्हणजे त्यांचा आदर सत्कार, ऐकतेस ना, त्यांना संतोष होईल असा करता आला पाहिजे बरं. आई हे तू काय बोलतेस? सरकारांच्या येण्यानं आपण अधिक भाग्यशाली तर कशा असणार आहोत? आपल्याजवळ जे काही आहे ते कमी आहे. उगीच त्यांच्याकडे याचना करून काय करायचंय? श्यामाबाई, अहो श्यामाबाई, श्यामाबाई, अहो सरकार आल्यात. खरंच? यावं 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 सरकार, यावं यावं सरकार. सरकाराने गरिबाच्या झोपडीला पाय लावून झोपडी पवित्र केली. आम्हाला आनंद झाला. चाहील त्या चाकरीची आम्हाला आज्ञा व्हावी. दिल लागेल तोवर सरकाराने खुशाल आराम करावा. सरकार, चाकरीत कोणत्याही प्रकारची कसूर केली जाणार नाही. आम्ही इथं आराम करण्याकरताच आलो आहोत. आमचा दिल राजी राहील तोपर्यंत आम्ही इथं राहणार आहोत. जशी सरकारांची इच्छा. वाह वाह विधात्या, धन्य तुझ्या कारागिरीची. बेदरच्या बादशहाच्या संग्रहाला अनेक रत्न असतील, अरे पण या सौंदर्याच्या पासंगाला लागेल असं एकही रत्न सापडणार नाही. वाह 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 वाह. अशी नटे ही चारुता, अशी नटे ही चारुता, सतनु काय विसर विस्मृती वरित सार्थता. अशी नटे ही चारुता,
अशी नटे ही चारुता अशी नटे ही चारुता चारुता अशी नटे ही चारुता अशी नटे ही चारुता 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 नयनी तरलता नाचत खेळत नयनी तरलता नाचत खेळत नयनी तरलता नाचत वाह 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 नयनी तरलता नयनी तरलता नाचत खेळत नयनी तरलता नयनी तरलता नाचत खेळत विभविनव दिसत हास्य लास्य अशी नटे ही चारुता 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 नटे ही चारुता अशी नटे ही चारुता अशी नटे ही चारुता अशी नटे ही चारुता अशी नटे ही अशी नटे ही अशी नटे ही चारुता कंचनी तुला भेण्याचं मुळीच कारण नाही. आम्ही तुझ्या घरी आराम करण्याकरताच आलो आहोत. अगं तुझ्या आईनं तुला आमच्या दिमतीकरता दिलंय. एकूण सरकार माझ्यासाठी इथे आलेत आणि याला आईची संमती. आई तू काय केलंस ग? कंचनी अगं अशी मुग्ध राहून तू आमची सेवा कशी करणार आहेस? हां आता परवा वाड्यात पुष्कळ वेळा बोलावून तू आली नाहीस म्हणून आम्ही रागावलो आहोत आणि त्याबद्दल तुला जाब मागणार आहोत म्हणून भिवून का तू बोलत नाहीस? पण हे पहा त्याबद्दल तुला भिण्याचं मुळीच कारण नाही. तुला माफी केल्याचं आश्वासन आम्ही आगाऊच आनंदरावांच्या बरोबर तुझ्या आईकडे दिलंय आणि ते दिलं नसतं तरी तुझ्या स्वर्गीय लावण्यानं आत्ता आत्ता ते आमच्याकडून बळजबरीनं घेतलं असतं नव्हे घेतलंही आहे. मग आता भीती कसली आणि आणि हा संकोच कशाला? हे काय अगं आमच्या आश्वासनाची तुला अजूनही खात्री वाटत नाही? अगं आपल्या सौंदर्यावर तुझा विश्वास आहे की नाही? हे बघ बोल. हा बोला सोड बघू काहीतरी बोल बोल. काय बोलू मी सरकार? हा हे असंच बोल. जे सुचेल ते बोल न सुचेल तेही बोल. शर लागला तुझा
शर लागला तुझा गे शर लागला तुझा गे शर लागला शर लागला तुझा गे बघ जीव झाला वेडा बघ जीव झाला बघ जीव झाला वेडा बघ जीव झाला वेडा पिसा शर लागला तुझा गे शर लागला शर लागला तुझा गे बघ जीव झाला वेडा बघ जीव झाला वेडा पिसा शर लागला तुझा गे शर लागला जडे गडे तव ठाई आस जडे गडे तव ठाई आस जडे गडे तव ठाई आस देई गोड चुंबनास देई गोड देई गोड देई गोड चुंबनास मधुर शर लागला तुझा गे शर लागला अगं खरंच नको अशी तरी राहू दूर नको अशी तरी राहू दूर अगं किती लांब राहतेस जरा जवळ ये जवळ ये नको अशी तरी राहू दूर बाहुपाशी सौख्य सार बाहुपाशी सौख्य सार मृदुल शर लागला तुझा गे शर लागला तुझा गे शर लागला शर लागला तुझा गे बघ जीव झाला वेडा बघ जीव झाला वेडा पिसा शर लागला तुझा गे शर लागला शर लागला शर लागला हे काय तुझी बोलायची इच्छाच नाही बरं बरं नको बोलस अगं पण तुझ्या सौंदर्यानं आम्हाला आज्ञा करू देत ती आज्ञा आमच्याकडून निमूटपणे पाळली जाईल या घरी पाऊल टाकण्यापूर्वी आम्ही म्हणत होतो की आम्ही या रूप संपन्न कंचिनीकडून सेवा घेणार पण आता या स्वरूपाला पाहिल्यानंतर आमची मर्जीच फिरली आहे आता आम्ही या सौंदर्याची सेवा करणार सरकार हो काय विपरीत बोलताय खरं तेच बोलतो आपण मंगळवेढ्याचे अधिकारी आहात बेदरच्या दरबारचे सर्वश्रेष्ठ अधिकारी कुणीकडे आपण आणि कुणीकडे कश्चित गणिक आम्ही माझ्या संबंधानं असं का बरं बोलावं अगं तुझ्या लावण्याची योग्यताच तशी आहे बेदरच्या बादशाला तुझ्याकरता जे करता येणार नाही ते आम्ही करू जगाकडे तुच्छतेनं पाहणारी ताठरलेली आमची मान आम्ही स्वखुशीनं तुझ्या पुढे अशी लवू छे छे हे काय बोलतच अहो जी मान एका भगवंतापुढे किंवा साधू संतांपुढे लवायची ती मान माझ्यासारख्या कलंकिनी पुढे लवू नये अगं तुझा नुसता नयनभान सुटू देत मंगळवेढाचा सारा खजिना आम्ही तुझ्या पुढे हजर करतो त्या धनाचा उपयोग माझ्यासारख्या कवडी किमतीच्या कंचनी पुढे दौडायचा नसून त्याचा उपयोग दीन दुबळ्या जनतेच्या सुखासाठी उपाशी तपाशी मरणाऱ्या गोरगरिबांसाठी आहे ना सरकार हे काय आम्ही आपलं हृदयदान करीत असताना तुझ्यासारख्या यक्कश्चित गणिकेने त्याचा अहेर का करावा हेच समजत नाही सरकार आता माझ्याजवळ माझं हृदय राहिलं नाही काय माझं प्रेम राहिलं नाही
माझ्या प्रेमाचा गुलाब. कोण गुलाब? कुठला गुलाब? कुठल्या त्या क्षुल्लक गुलाबाची आणि आमची योग्यता सारखी समजतेस? अगामी वचनाचे सच्चे, दिलाचे दिलदार, शृंगार विलासाचे भोगते असताना तू असं सरकार असं बोलू नये. अहो, आपलं हृदय तरी आपल्याजवळ कुठे शिल्लक आहे? म्हणजे त्यावर आपल्या पुण्यशील साध्वी शीलवती बाईसाहेबांचा ताबा आहे ना. मग त्यांचे अधिकार सरकार कसे हिरावून घेऊ शकतील? शीलवतीचं नाव आणि तुझ्या तोंडी ते नाव आमच्या तोंडावर टाकून तर आमचं तोंड बंद करू पाहतेस काय? आम्हाला इथं पाठवण्यात आनंदरावांचा कयास चुकला. आम्ही आत्तापर्यंत अशी मानहानी कोणाकडूनही करून घेतली नाही. नव्हे, आम्हाला ती सवय नाही. एक गणिके, तुझी भलती बडबड आम्हाला नको आहे. बोल, तू आपलं प्रेम आम्हाला अर्पण करणार आहेस की नाहीस? नाही सरकार. काय नाही? अगं, आमच्याशिवाय तुझ्या प्रेमाला दुसरं कोण पात्र होणार आहे? तुझ्या सौंदर्यानं बेदरच्या बादशाहतीवर नजर ठेवली वाटतं. गरीबावर रागवू नये सरकार. आता या गणिकेनं आपलं सर्वस्व त्या पांडुरंगाच्या पायी अर्पण केलंय. या कान्होपात्रेची प्रीती त्या पांडुरंगाच्या पायी आहे. वा, गणिका संतीर्ण झाले का? वा 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 वा. आता माझा देव फक्त एकच, तो पांडुरंग आहे. नाही, पांडुरंग. तुझा देव हा विलासच आहे. विलास विलास विलास. तुझा देव एक भजावया, तुझा देव एक भजावया, तुझा देव एक भजावया. हा वीर पाहितया, हा वीर पाहितया. शृंगार साज करुणी सुंदर ये सुखादाया. तुझ देव एक भजावया, तुझ देव एक भजावया. आज्ञा पियाज विलास तुला, आज्ञा पियाज विलास. अगं मी सांगतो मी. आज्ञा पियाज विलास तुला, आज्ञा पियाज विलास तुला. बेप्रीती प्रेमले रंगात हासवी कोमले, तरी सौख्य प्राप्ती तुला. तुझ देव एक भजावया, तुझ देव एक भजावया, तुझ देव एक भजावया, भजावया भजावया. उसडोंगापदी रसनो हे डोंगा, उसडोंगापदी रसनो हे डोंगा. काय भुलदासी वरनिया रंगा, काय भुलदासी वरनिया रंगा, काय भुलदासी वरनिया रंगा. चोखा डोंगा पदी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा पदी भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा. चोखा डोंगा पदी भावनो हे डोंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा. चोखा डोंगा परी
चोखा डोंगा पदी भावनो हे डोंगा चोखा डोंगा पदी भावनो हे डोंगा आ आ चोखा डोंगा पादी भावनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा उष डोंगा पदी रसनो हे डोंगा उष डोंगा पदी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा पांडुरंग पांडुरंग हरी वासुदेव हरी. कोण आई? तुम्ही सरकारवाड्यात चाललाय ना? हो. कशा करता सरकारवाड्यात चाललाय सा? कशा करता? तू केलेलं निस्तारायला. पांडुरंग तू पांडुरंग काहीतरी वेड वाकड माझ्या पोरीला शिकवलंस. अरे तेच ती घेऊन बसली. तिच्या नादानं सरकार आपणून घरी आले तर हिनं त्यांचा अपमान केला. सरकार रागावून गेले तेव्हा हे चांगलं केलंस बाबा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आई काय म्हणालात? हे मी केलेलं सगळं तुम्हाला आता निस्तारावं लागणार? नाही तर काय. नाही आहे, मी काही वाईट केलं नाही. अहो कान्होपात्रेला पंढरीनाथाच्या नावाची गोडी लावली, यात वाईट ते काय केलं? आणि आईसाहेब आपल्याला निस्तारावं काय लागणार? तुझ्या शिकवण्यामुळे पोरगी बहकली पांडुरंग, आणि त्या सरकारांचा अपमान करायला धजली तेव्हा हे चांगलं केलंस बाबा. मी म्हणते माणसाला देवाचा नाद असावा. अहो असावा ना, पण किती? जितक्याच तितका. ते काय पोरीने साऱ्या घराचं देवघर केलं आणि आज आता ही वेळ आणली आमच्यावर. आता मला निस्तारायला नको. नका नका आईसाहेब, हात जोडून सांगतो, सरकारवाड्यात जाऊ नका. अहो सगळ्या मंगळवेढ्यात बोलवा पसरली. सरकार कसं तरी भयंकर संकट कानूवर आणणार आहेत. हो काय सांगतोयस? अहो त्याचा बंदोबस्त अगोदर करा, पण आता सरकारवाड्यात जाऊ नका. आता सरकारवाड्यात जाणं म्हणजे आपण संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे साहेब. नका नका नका. बरं बाबा, तू म्हणतोयस तर सरकारवाड्यात नाही जात. ही बघ परत फिरते. आई गरीब चोख्याचं ऐकलं तर आनंद झाला. लहान तोंडी मोठा घास घेतला, क्षमा करा. पांडुरंग 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 पांडुरंग. श्यामाबाई, अहो श्यामाबाई. श्यामाबाई. कोण? आनंदराव. हे काय तुम्ही अजून इथंच? अहो सरकार तिकडं वाट पाहतायत ना, चला लवकर. अगोदर 1000 हेलपाटे घातलेत आणि आता सरकारांनी बोलवलं तर उशीर करताय. आनंदराव, आम्हाला उशीर झाला खरा. तुम्ही वा पुढे, मी आलेच. या लवकर. चोखोबाने एवढं सांगितल्यावर सुद्धा मला असं वाटतंय की मी संकटाला आमंत्रणच द्यायला चालली आहे. पढ़ता है, खेलता है, झूलता उछलता है, दौड़ता कभी कभी दौड़ कराता है, आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. दोघंही महाराष्ट्राच्या छोट्याशा खेडेगावातील कलाकार. दोघांचा संबंध रंगांशी, पण एक रंगात बोटं बुडवतो तर दुसरा रंग चिमटीत धरतो. एक कागदावर कॅनव्हासवर चित्र काढतो तर दुसरा जमिनीवर. एकाची चित्र एका प्रदर्शनातून दुसऱ्या प्रदर्शनात भटकतात तर दुसऱ्याची चित्र निर्माण होतात तिथेच विसर्जित होतात. एक तांदळाच्या दाण्या एवढ्या चित्रामुळे रेकॉर्ड करून प्रसिद्ध झाला तर दुसरा 60 बाय 40 फुटाच्या चित्रामुळे रेकॉर्ड होल्डर झाला. एक चित्रकार म्हणून गाजतोय तर दुसरा रांगोळीकार म्हणून. येत आहेत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेच्या आगामी भागात चित्रकार सोपान खंडागळे आणि रांगोळीकार शैलेश कुलकर्णी. पाहायला विसरू नका.
शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. रंगा येईओच्या या भागात आपण भेटणार आहोत जगप्रसिद्ध हास्य चित्रकार शीद फडणीस सरांना. जेव्हा कल्पना सुचते स्केचबुकामध्ये होईल तेव्हा त्याला त्या कल्पनेला फक्त अस्तित्व असतं, माध्यम नसतं. माध्यम हे स्वतः ते ठरवतं मी कसं प्रकट व्हावं. विरूपीकरण कसं विचारपूर्वक आहे, विचार देणारं विरूपीकरण, काहीतरी कंटेंट पाहिजे त्याच्यात. दर शनिवारी दर रविवारी तेव्हा अवश्य पहा रंगा येईवो. शिवाय थेट प्रक्षेपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील.